हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल राजेश्वरी अकॅडमी. आय एम मिसेस प्रेमल. आज आपण टॉपिक पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 2/5 डिवायडेड बाय 1/3. ओके, तर डिव्हिजन जर करायची असेल तर आपण काय करतो, जी फर्स्ट फ्रॅक्शन आहे तिला ऍज इट इज ठेवायचंय 2/5. जी सेकंड फ्रॅक्शन आहे ती काय करायची आहे, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. ओके, 1/3 आहे तर त्याला उलट करायचंय 3/1 आणि मध्ये द्यायची आहे मल्टिप्लिकेशनची साइन. ठीक आहे, ही मेथड आहे डिव्हिजन करण्यासाठी. आता मल्टिप्लिकेशन आहे दोन फ्रॅक्शन्सची, तर ही एकदम सिंपल आहे. तुम्हाला काय करायचंय, न्यूमरेटर आणि न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 2 3 जार 6/5 into 1 is 5. So the answer is 6/5. Second example, now this is a mixed fraction, right? Whole number 1, 4/5 divided by 3/7. Okay, so firstly what we have to do, we have to convert this mixed fraction into improper fraction. हे कसं करतो आपण, 5 into 1 करणार आणि हा जो न्यूमरेटर आहे हा ऍड करणार. 5 1 जार 5 plus 4 is 9. 9/5 divided by 3/7. सेम आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, 9/5 सेकंड जी फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल करायचा आहे, दॅट इज 7/3. त्याला उलट करायचंय आणि मध्ये द्यायची आहे मल्टिप्लिकेशनची साइन. नाउ सिंपल मल्टिप्लिकेशन करायची आहे. 9 7 जार 63 and 5 3 जार 15. सो ही जी फ्रॅक्शन आहे हिला आपण लोएस्ट टर्म मध्ये करूया. दोनहीला 3 ने डिवाइड होत आहे. 3 5 जार 15, 3 2 जार 6 and 3 1 जार 3. So the answer is 21/5. ठीक है. Now third example, 7/11 divided by 2/7. ठीक है, सेम करणार आहोत. फर्स्ट फ्रॅक्शन ऍज इट इज ठेवायची आहे आपल्याला. जी सेकंड फ्रॅक्शन आहे तिचा रेसिप्रोकल करायचा. 2/7 आहे तर 7/2 आणि मध्ये द्यायची आहे मल्टिप्लिकेशनची साइन. तर सिंपल मल्टिप्लिकेशन करायची आहे. न्यूमरेटर न्यूमरेटर 7 7 जार 49 and 11 2 जार 22. सिंपल